प्रेक्षको नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची उमेदवारी कोणाला? शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी डॉक्टर अमोल कोल्हे यांची जाहीर झालेली आहे. शरदचंद्रजी पवार यांचे प्रचंड प्रेम करणारे भोसरीचे प्रथम आमदार माजी आमदार विलासराव लांडे यांनी 2009ला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं नशीब आजमावलं. दुर्दैवाने त्यांना अपयश आलं, परंतु त्यांचं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नेहमीच प्रेम राहिलेलं आहे, जिव्हाळा राहिलेला. आपण जसं म्हणतो घार फिरते आकाशी तिचं लक्ष पिल्लापाशी, तसं यांचं या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाशी नेहमीच चांगल्या विचारांची नाळ जुळलेली आहे. आणि प्रामुख्याने एक वारकरी सांप्रदायिक कुटुंब असल्यामुळे विनम्र स्वभाव, गोरगरिबांना मदत करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आता 2024च्या लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामधून लांडे साहेबांना उमेदवारी मिळावी असे त्यांचे प्रयत्न आहेत. आणि प्रामुख्याने अजितदादांना त्यांनी काल एक सल्ला पण दिलेला आहे की तुम्हाला महायुतीची जर उमेदवारी द्यायची असेल तर उमेदवार आयात नको, या युतीमधल्याच माणसाला उमेदवारी दिली जावी. त्यांनी भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्याही नावाची शिफारस केलेली आहे. कदाचित लांडे साहेबांना याच्या आडून नात्यागोत्याचं काही राजकारण करायचं आहे का, किंवा नेमकं काय लांडे साहेब मोठ्या पवारसाहेबांसोबत की धाकल्या पवारसाहेबांसोबत, हाही आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. लांडे साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं विघ्नर टाइम्समध्ये मनपूर्वक स्वागत. आपण सुरुवात अशी करूया की 2009ला तुम्ही लोकसभेची निवडणूक लढलात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. दुर्दैवाने तुम्हाला अपयश आलं, त्याच्यानंतरही तुम्ही आजपर्यंत मतदारांशी संपर्क ठेवला. कसं शक्य होतं हे सगळं? प्रथमतः मी विघ्नर टाइम्सचं मनापासून स्वागत करतो की तुम्ही खुली चर्चा या ठिकाणी एक शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या तमाम वडीलधारी माता भगिनींना कळावं त्या दृष्टिकोनातून खुलं व्यासपीठ केलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आमच्या इथे इंद्रायणी नदी वाहते आणि त्या कडेला ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन असणारं देव आणि त्याला लागून असणारे हे पिंपरी चिंचवड शहर आणि त्या शहराच्या भोसरी गावामध्ये त्या ठिकाणी मी एक राहणारा कार्यकर्ता आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये सांगितले की आता विश्वात्मके देवे येणे वागे ते तोषावे, आणि त्याचप्रमाणे तुकाराम महाराज सांगितले की आणून येऊया तोकडा तुका आकाशा एवढा. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सांप्रदायिक असणारं हा परिसर आणि या परिसरामध्ये पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं. महानगरपालिका आशिया खंडामध्ये श्रीमंत असणारी महानगरपालिका, आणि त्यामध्ये मला 1992ला मी या परिसरामध्ये अपक्ष नगरसेवक आलो आणि आदरणीय पवारसाहेब आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्या काळामध्ये मला 1993ला महापौर होण्याची संधी मिळाली. आणि शहर त्यावेळी छोटं होतं, वाढत वाढत नागरिकरण मोठ्या प्रमाणात झालं आणि मोठ्या प्रमाणात होत असताना या परिसरातली लांबी रुंदी आणि असणारी ही ओळख, त्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी लावलेले हे रोपटे त्या काळामध्ये 1969-70ला त्यावेळेस टाटा मोटर्स इथं आली म्हणून या परिसराचं नंदनवन झालं. त्याचं मारडाण होतं. आणि तसं पाहिलं तर आमच्याकडं भोसरी हा एक बेटामधला भाग आहे. एका साईडला MIDC, दुसऱ्या साईडला प्राधिकरण, तिसऱ्या साईडला डिफेन्सची मोठी लँड ॲक्वायर केलेली आणि नाशिक रोड गेलेला त्या ह्याच्यातनं, आणि त्या ह्याच्यामध्ये असणारे भोसरीच्या परिसरामध्ये असणारं माळरान, त्या माळावरती मोठ्या प्रमाणात नंदनवन खोललं गेलं ते इंडस्ट्रीमधनं. व राज्यातून अनेक नोकरीच्या निमित्ताने या परिसरामध्ये आल्यानंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये या शहराची वाढ झाली आणि एक मोठी महानगरपालिका झाली. महापौर झाल्यानंतर या परिसरातला असणारं तो प्रकल्प चांगल्या प्रकारे होता, त्या दृष्टिकोनातून चांगलं काम केलं. आणि 2004ला मला पुन्हा एकदा संधी मिळाली ती विधानसभेची. त्यावेळेस अशा ह्या महाराष्ट्रामधला 2 नंबरचा मतदारसंघ 8 लाख समथिंग 64-65 हजार असणारा मतदान त्या काळातला, आणि त्या काळातले आमदार गजानन बाबर 10 वर्ष आमदार होते आणि ती त्यावेळेस मला जबाबदारी आदरणीय पवारसाहेबांनी त्या काळामध्ये दादांनी त्या काळात दिली. आणि 2004ला मी आमचे असणारे हवेली विधानसभा मतदारसंघातला खूप मोठा मतदारसंघ, त्यामध्ये मला संधी मिळाली.
आणि मग संधी मिळाल्यानंतर मग अनेक प्रकल्प भोसरीतला असणारा उड्डाणपूल फार मोठी समस्या होती की आमच्या नाशिकला जाणार होतो मनसर, आंबेगाव, खेड, जुन्नर या भागातल्या नागरिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये ट्रॅफिकला तोंड द्यावं लागत होतं. आणि तो उड्डाणपूल त्या काळामध्ये केला, नाट्यगृह, असे अनेक प्रकल्प या परिसरात उभे करत असताना मी आमदार असताना देऊचा सुद्धा एक चांगल्या प्रकारे तो परिसर चांगला सुंदर केला. मग त्या परिसरामध्ये नदीवरला पूल असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, अनेक कामं त्या परिसरामध्ये केली. आणि माझ्या हवेली, पूर्व हवेलीमध्ये लोणीकंद, बप्परी, केशनर आणि असणारी वाघोली या 4 गावातला त्या काळातला एसी जेल होता. आणि तो एसी जेल सुद्धा उठवण्याचं काम मी केलं. साधारणतः 5,000 एकर जमीन त्या ठिकाणी ते एसी जेलला जात होती. आदरणीय शरद पवार साहेबांच्या मध्यस्थीने त्यावेळेचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून आम्ही मोर्चा काढला होता कलेक्टर ऑफिसला. त्या काळामध्ये मग आमचे पालकमंत्री अजितदादांनी त्यावेळेची त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि मग तो एसी जेल उठला गेला. तो भारतातली पहिली केस. अशी अनेक कामं केली, ती उदाहरणं अनेक आहेत. पण काम करत असताना महापौर झाल्यानंतर स्वामी आणि लक्ष्मी जगताप स्थायी समिती चेअरमन त्यावेळेस असणारं तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस ती निगडीला प्रवेशद्वारावरती महानगरपालिकेने, त्यावेळेस भक्तिशक्ती शिल्प उभं करण्याचं सुद्धा त्या ठिकाणी मानस आम्ही केल्यानंतर भक्तिशक्ती शिल्प त्या ठिकाणी उभं केलं. त्याचप्रमाणे माझी मिसेस महापौर असताना त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्यावेळेस आळंदीवर निघली तर आमच्या थोरल्या पादुकाच्या त्या ठिकाणी सुद्धा प्रवेशद्वारावरती एक चांगल्या प्रकारे शिल्प असं संत ज्ञानेश्वर, संत नामदेवाचं शिल्प त्या ठिकाणी त्या काळामध्ये उभं केलं. मी त्यावेळेस आमदार असताना सर्व शासनाच्या ज्या काही पुरातत्व विभागाच्या असेल सगळ्या पूर्णपणे ज्या परवानगी असेल त्या परवानगी आणण्याचं काम केलं. आणि तो मग वर्क ऑर्डर दिली, टेंडर काढून वर्क ऑर्डर मिळाली, अजितदादांनी त्याचं भूमिपूजन केलं, ते सुद्धा काम मार्गी लागलं. म्हणजे असे अनेक काम करत असताना सुद्धा या पट्ट्यामध्ये मी आमदार असताना आदिवासी मुलामुलींचं वसतिगृह 1,500 आदिवासी मुलामुलींचं वसतिगृह, त्याचप्रमाणे मागासवर्गीय मुलामुलींची वसतिगृह साधारणतः 1,000 ते 1,500 मुलामुलींची वसतिगृह. आणि नव्याने कोर्ट सुरू होते त्या काळात सुद्धा कोर्टाची जागा मिळवून त्यावेळेस प्रयत्न केले. आणि अजितदादा असताना त्यावेळेस आम्हाला काही निधी मिळाला आणि ते सुद्धा कंपाऊंड बांधण्याकरता त्या काळामध्ये 1 कोटी रुपये शासनाने दिले सार्वजनिक बांधकाम खात्याची. अशी अनेक कामं सांगता येतील, मोठी कामं आहेत या सर्व. नाही, आता हा झाला म्हणजे भूतकाळ. वर्तमान काळावर आपण चर्चा करू. सध्याची आपण राजकीय स्थिती पाहता, तुमच्या देव्हाऱ्यामध्ये पवारसाहेबांचा एक फोटो आहे, तुम्ही लोकसभेला इच्छुक पण आहे. मग आता शरद पवारांच्या बाजूने तर डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. तुम्ही इच्छुक पवारसाहेबांकडनं आहात, अजित पवारांकडनं आहात, किंवा तुम्ही मध्यंतरी म्हणाले की बाबा डॉक्टर अमोल कोल्हे माझ्यामुळं खासदार झाले? याच्यामध्ये 2009ला ज्यावेळेस मला लोकसभेला सांगितलं तो आता लढावं लागेल, त्यावेळेस दुसऱ्या वर्षी जी काही अडचण होती माझ्यावरती घेतली आणि आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादांच्या आदेशानं त्या ठिकाणी ते शिवबंधन मी स्वीकारलं. मला माहिती होती की 2009ला माझा पराभव होणार, कारण नवीन होतो मी त्यावेळेस. माढ्याला आदरणीय पवारसाहेब गेले, इथं उभे राहणार होते, सगळा सर्वे केला, इथं काही होत नाही. मग त्याच्यामध्ये सुद्धा खासदारांनी सांगितली माझ्यासारखं कोणच नाही, आता मी त्या ठिकाणी निवडून, असं त्या ठिकाणी वातावरण निर्मिती झाली. आणि मला त्यावेळेस काय किंवा आदेश आलाय तर तो पाळण्याचं काम आपण केलं. एकनिष्ठ प्रामाणिकपणा असणारं त्या ठिकाणी. आणि मग पक्ष 2, 1 त्यापेक्षा त्यांच्याशी त्याच पक्षातून मी तिथंच आहे, मी काय दुसऱ्या पक्ष बदललेला नाही. पण याच्यामध्ये 2009ला त्यावेळेस मला ती संधी मिळाली, परंतु त्या ठिकाणी मी पराभव झाला माझा. पण तो मी मोठ्या मनाने स्वीकारला की ठीक आहे, आपण पुढे कमी पडलं असून 15 दिवसामध्ये मला साधारणतः 3 लाखापेक्षा जास्त मतं पडलेली, काही कमी नाही. मी संपर्क नव्हता, नवीन होतो, असं याच्यातनं ते याच्यामध्ये हे केलं. आणि 2009ला ज्यावेळेस ते मी पराभव झाल्यानंतर सुद्धा मला मग विधानसभेच्या मी उमेदवारीला त्या ठिकाणी मागणी केली, मला मिळालं नाही. आणि मग तिथे मी अपक्ष विधानसभेचा आमदार म्हणून निवडून आलो 2014 नाही 9ला. आणि मग 2009ला मी अपक्ष आल्यानंतर मग मी लक्ष्मण जगताप, अपक्ष दिलीप सोपल, आम्ही सर्व पुन्हा एकदा अजितदादांकडे गेलो. त्यावेळेस तर लक्ष्मण जगताप आणि दिलीप सोपलचा विरोध होता की आपण त्यांच्याकडे, आपण काँग्रेस नाही म्हणलं, आपण पवारसाहेब आणि अजितदादा त्यांना सोडायचं नाही. त्या काळात सुद्धा मी सांगितलं गेलं. म्हणजे आजही लक्ष्मण जगताप नाही पण दिलीप सोपल त्यांना तुम्ही विचारायचं, तुम्ही विचारलं म्हणून सांगतो मी तिथं. आणि अशा याच्यातनं ह्या सर्व गोष्टी घडत असताना राजकारण काय होत असतं, पण तो आपला प्रामाणिकपणा, एकनिष्ठ त्या ठिकाणी आपण ठेवलेली. आणि मग 2014ला ज्यावेळेस परत पुन्हा एकदा
लोकसभेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी देवदत्त निकमच्या बाबतीमध्ये दिलीप वळसे पाटलांनी शिफारस केली आणि देवदत्त निकमला त्या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी दिली. आता 2014च्या नंतर 2019ला ज्यावेळेस परत पुन्हा हे झालं त्यावेळेस बैठकीमध्ये स्वतः शरद पवार साहेब होते, दिलीप वळसे पाटील होते, अशोक बापू पवार होते, प्रदीप कंद होते, प्रदीप गारटकर होते, जगन्नाथ बापू शेवाळे होते, सुरेश घुले होते, असे मान्यवर त्या ठिकाणी अनेक जण होते. आणि मोदी बागेमध्ये बैठक झाल्यानंतर सांगितले की आता तू कामाला लाग. 4 महिने अगोदर मला सांगितले मी सगळीकडे 6 मतदारसंघामध्ये टोटल 15 वर्ष त्यांनी काय केलं. आपला विरोध म्हणून एक तत्व म्हणून त्या ठिकाणी माझा विरोध कोणाशी नसतो. मी तसं खुल्या मनाने काम करणार माणूस आहे. मला मिळालं नाही म्हणून मी काय ते अकंठा लोकांपेक्षा ठीक आहे, मी तो मोठ्या मनाने स्वीकारणारा माणूस आहे. आणि अशा याच्यातनं मग 2019ला मला खूप फिरलो मी 4 महिने आणि ऐन वेळेमध्ये त्या ठिकाणी अमोल कोल्हेंचं त्यांना इन केलं आणि सांगितलं की आता तो थांबावं म्हणलं हरकत नाही, मी थांबतो. आणि त्यावेळी थांबल्यानंतर मग सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जे सांगितलं की माझ्यामुळं, पण ज्यावेळेस मी वातावरण निर्मिती नसती केली तर त्या ठिकाणी ती आली असते का. आम्ही जो खर्च केला प्रत्येक वेळेला तुम्हाला स्पीच तयार करून द्यावं लागतं, दुसराच कोणीतरी येतो. मग आता 2024ला तुम्ही जे इच्छुक आहेत, माझ्या मूळ प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं नाही, तुम्ही कोणासोबत, काकासोबत की पुतणीसोबत? मी तर आता तसं आहे की आमच्याकडं या पिंपरी शहरामध्ये 1992 सालापासून अजितदादांचं जे काही शहर सुधारण्याचं काम केलेलं आहे, ते विकासाला गती देण्याचं काम केलेलं आहे. मोठमोठे प्रकल्प, मोठमोठे असणारे उड्डाणपूल, आमच्याकडं भोसरी लांडेवडी चरपामध्ये शिवरोड छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवसृष्टी असणारी पुणे नाशिक रस्त्यावरती एक मोठी कमान त्या ठिकाणी की चांगल्या प्रकारे जशी शनिवार आहे त्या पद्धतीने ती कमान सुद्धा आपण तयार केली. असे अनेक प्रकल्प करत असताना ते समाज हितासाठी आहे. ते अजितदादांनी त्या ठिकाणी ते काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्या ठिकाणी राहणं आणि त्यांच्याशी प्रामाणिक राहिलेलं आहे. त्यामुळे तो प्रश्न त्या ठिकाणी येत नाही की मी कोणाकडे यांच्याकडे. त्या ठिकाणी पवार साहेबांचा फोटो माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये, मला तर त्यावेळेस फक्त राजकारण थोडं कळलं, तेव्हापासून माझ्या वडिलांनी त्यांचे संबंध होते. मग वडिलांचं असणारं त्या ठिकाणी ते प्रेम असणारं त्यांचा हे सगळ्या काही गोष्टी, तर त्यांचा आशीर्वाद मला सुद्धा आहे ना पवार साहेबांनी. मी नाही म्हणत नाही असं की पक्ष आहे, परंतु शेवटी पक्ष सोडून त्या ठिकाणी काहीतरी असतं, व्यक्तिगत संबंध असतो. व्यक्तिगत त्या ठिकाणी ते एक वेगळं ते त्यांच्या वडिलांच्या समान त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. तो प्रश्न येतच नाही त्याच्यामध्ये. आता 2014, 2019ला तुम्ही इच्छुक होता, तुम्हाला डावललं, त्यावेळेस सुद्धा अजित पवार सगळे निर्णय घेत होते. आता 2024लाही तुम्ही इच्छुक आहे. आता सध्या चर्चा अशी चालू आहे, म्हणजे राज्यामध्ये महायुती आहे, शिवाजीराव आढळरावांचं काय धनुष्यबाणाकडनं कन्फर्म होत नाही. इथे अजित पवारांच्या गटाची ताकद असल्यामुळे आढळराव घड्याळाच्या चिन्हावर उभे राहण्यासाठी इच्छुक आहे, अशी चर्चा होते. तुमची भूमिका नेमकी काय आहे आणि तुम्हाला सिग्नल काय मिळतो? सिग्नल तर म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी मी गेली 35 वर्षे पवार परिवाराच्या बरोबर आहे. पवार परिवाराला सोडून मी दुसऱ्या पक्षात पुढे गेलो. मला जरी समजा माझ्या अन्याय झाला तरी मी अपक्षावर राहिलो, निवडून आलो, परत त्यांच्याकडेच गेलो नाही. मी त्यांच्या पायाजवळच त्या ठिकाणी गेलो, मी परत कोणत्या पक्षात गेलो नाही. 2014 साली तर लक्ष्मण जगताप ज्यावेळेस त्याला भारतीय जनता पार्टी तिकीट मिळालं त्यांना, त्यावेळेस ते म्हणले चल तुलाही देतो. ते मलाही देत होते तिकीट, पण मी घेतलं नाही. कारण ते मी आदरणीय पवार आदरणीय दादांच्या बरोबर मी एकनिष्ठ असल्यामुळे मला माझी ती धाडस झाली नाही, मी तिथंच थांबलो. आता निष्ठेची कुठेतरी चेष्टा होते का मग? नाही, आता निष्ठेची चेष्टा होण्यापेक्षा त्या ठिकाणी आता आपण विचार करायचा की ते काय करतात त्याच्यावरती आपण आता पाहतोय, दुसरं काय करणार आहे. शेवटी आज पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत, त्यांच्या ताब्यामध्ये आमचा पक्ष आहे. ते जे निर्णय घेतील तो निर्णय त्या ठिकाणी एक संघ असेल आणि त्यांनी आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचं पालन करणार. मी एक कार्यकर्ता आहे, मी असं बदल करणारा माणूस नाही. शेवटी माझ्या गळ्यात माळ आहे आणि पंढरपूरची वारी करणार आहे आणि आळंदी पंढरपूर देऊ हे असणारं जे स्थान आहे ते आमच्या वडिलांनी गेली 50 वर्षे पायवारी केलेली. तर मला त्यांनी सांगितले की संस्कार, एक चांगले विचार त्या ठिकाणी दिल्यानंतर कोणालाही फसवायचं नाही. तुला कोणी फसवलं तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज त्या पाठीशी, त्याची काळजी करू नको. त्यांनी त्यावेळेस सांगितलं, त्यामुळे तसा विचार करत त्यांनी. मग आता तुम्ही जे म्हणताय की बाबा तुम्ही इच्छुक आहात, नेते काय निर्णय घेतील तो घेतील, परंतु बाहेरचा आयात उमेदवार नको. आता शिवाजीराव आढळरावांची चर्चा होते. शिवाजीराव पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांसोबतच होते. मग तुमचा नेमका विरोध आढळरावांना आहे
का बाहेरचा माणूस नको या गोष्टीला विरोध आहे? त्यामध्ये मी सांगितलं की आदरणीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना माझा विरोध आहे. त्यांना माझा अजिबात विरोध नाही, कारण ते राष्ट्रवादीतनं कधी निवडणूक लढलेले नाहीत. ते त्या काळात दिलीप वळसे पाटलांनी आणलं, कारखान्यात चेअरमन केलं, त्यांनी इलेक्शन लढलं, ते शिवसेनेच्या तिकिटावरती. त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढलेली नाही. एक असं मी म्हणालो पण नाही. नाही, मी तर म्हणत आहे नाही, ओके, हो, माझं ते म्हणणं आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा जर समजा असं वाटलं आता की बाबा ते त्या ठिकाणी कॅपेबल आहेत, तर ते पक्षश्रेष्ठी आणि महायुती त्यामध्ये विचार करतील. पण शेवटी आम्ही इतके वर्ष काम करतोय, तर आमच्या या असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये भोसरीमध्ये राहणारा जो आमचा मतदार आहे, तो खेड तालुक्यातला आहे, तो जुन्नर तालुक्यातला आहे, तो आंबेगाव तालुक्यातला आहे, पूर्व शिरूर हवेलीच्या पट्ट्यातला राहणार आहे. आणि राज्याच्या बाहेरून सुद्धा आलेले किंवा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अशा भागातून आलेले लोक आहेत. गेली आम्ही 30 वर्ष या परिसरामध्ये काम करतो. आम्ही काम करत असताना मग आमच्या एक औद्योगिक याच्यामध्ये असणारं काम, आमच्या एज्युकेशन पर्पजमध्ये असणारे मग शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेत असणाऱ्या मुलांच्या बाबतीत शिक्षणाची व्यवस्था व्हावी, या सर्व गोष्टी विचार करून मग महानगरपालिका असेल किंवा आणखीन कोणती कामं असेल, त्या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मग कोणाच्या सुखदुःखामध्ये आम्ही जातो, त्या ठिकाणी काय अडचणी असेल तर मदत करतो. ह्या सर्व गोष्टीचा विचार केली 30 वर्ष त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या समोर राहिलेलो आहे. आणि कुठेही त्या ठिकाणी असं आमच्याकडनं वाईट कृत्य घडलं असं कधी वागलेलं नाही. त्यामुळं तो विचार त्या ठिकाणी माझ्या बाबतीमध्ये तर प्लस पॉईंट त्या ठिकाणी राहणार आहे असं मला त्या ठिकाणी खात्री वाटते. तुमचं वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व जरी चांगलं असलं तरी शेवटी राजकारणामध्ये काही ऍडजस्टमेंट करावे लागतात. शिवाजीराव आढळराव यांचा जो मागचा पराभव झाला तो काही फार मोठ्या मताने झाला असंही नाही. अचानक डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आले, त्यांची ती मालिका वगैरे लोकप्रियता पाहता त्यांना मतदारांनी स्वीकारलं. आता विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं जे 5 वर्षाचं कामकाज आहे, तुम्ही भोसरीकर म्हणून समाधानी आहात काय? नाही, त्याच्यामध्ये फक्त ते भाषण करायला उत्कृष्ट संसदपटू आहेत, पण प्रत्यक्षात लोकांशी भेटणं, त्या ठिकाणी असणारं खासदार फंड किती दिलाय किंवा आणखी कोणतं काम केलं ते मला माहीत नाही. परंतु वक्तृत्व असणारा एक तो नेता आहे, अभिनेता आहे, चांगला बोलतो, एवढंच फक्त त्या ठिकाणी चांगलं आहे त्यांचं काम. मी काय की मग ते आहे त्याबद्दल ती येतच नाही, भेटतच नाही, मग तो असं जे त्या बाबतीत मी तसं बोलणार नाही. त्यांचं म्हणणं असं, एक मिनिट थांबवतो, त्यांचं म्हणणं असं असतं की खासदारांनी गल्लीबोळात फिरायचं नसतं तर दिल्लीत गरजायचं असतं. नाही, असं म्हणता येत नाही, कारण की गल्लीतच माणूस तो दिल्लीपर्यंत जात असतो. गल्लीत तुम्ही फिरले नाही तर दिल्लीत जाऊन तुम्ही काय करणार, फक्त बोलत बसणार आहे. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी माझ्या शेजारी कोण राहतोय, त्याची अडचण काय, ती जर सोडण्यासाठी तुम्ही आला नाही तर मग कावापैकी काय नाही तर फोन तरी केला पाहिजे. फोन लोकांच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे. त्या मात्र मी आहे. तर याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मग आढळरावच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं तर उद्या जरी समजा पक्षाकडे इथे घेतलं तर मग आम्ही त्या ठिकाणी आम्हाला नेत्यांनी सांगावं की आता इथं तुम्ही जरा तुमची अडचण त्या ठिकाणी वाटते, पण ती कशी अडचण वाटते त्यांनी सांगावं. सगळ्या गोष्टी आमच्या समोर ठेवल्या तर मग तुम्ही आम्हाला काय न्याय देणार नाही. तुम्ही न्याय दिला तर त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, आम्ही आमच्या मतदारांना, तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय व्हावा. हा बरोबर, त्या मताचं मी आहे, तसं हे नाही की. आणि मलाही काय की माझं आढळरावचं काय बांधव आहे का, काहीच नाही. आढळरावच्या बाबतीत मला वाईट बोलण्याचं कधी शिकलं नाही. 15 वर्ष ते खासदार होते, ते गेल्या 5 वर्ष. तुमचं एवढं मोठं मन कसं? आता खेडचे आमदार दिलीपराव मोहिते ते म्हणतात गेले 20 वर्ष आम्ही संघर्ष करतोय, त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही घरी बसू. आता महायुती आहे, ज्यांच्या सोबत गेलात भाजपच्या, मोदी साहेब, शहा साहेब, तिकडे सगळी अशी हुकुमशाहीच पाहायला मिळते. तिकडनं जर काही बटन दाबलं तर यांना 2024ची विधानसभा पण मोहिते साहेबांना कदाचित मिळणार नाही. एवढं धाडस कसं दाखवतात? नाही, कसं आहे की माणूस जर एकदा त्या ठिकाणी कुठंतरी एक विशिष्ट पद्धतीनं जर समजा त्रास होत असेल तर शेवटी तो बोलणार की सगळं सोडून जाऊ आपण. तुमचं मन एवढं मोठं कसं? नाही, मन मोठं असण्यापेक्षा त्या ठिकाणी मला माझ्या स्वतःतल्या छोट्या कार्यकर्त्यांनी शिकवलं की हे आपलं नाहीये, हे आपलं नाहीये. जे आपण करतो ना ते समाजासाठी करतोय. विश्वाची माझी घर जे म्हणतो आपण, त्याप्रमाणे त्या ठिकाणी वागत जा. कोणी आलं तर त्याचं स्वागत करत जा. तुम्हाला किती कोणी रागवलं तर त्याच्यावरती त्या ठिकाणी त्रागा करू नये, त्याला समजून सांगा माझं चुकलं तर मला माफ कर, ही सांगण्याचं धाडस त्या ठिकाणी मला सर्व समजून. आपलं उपद्रव मूल्य जोपर्यंत आपण समोरच्याला दाखवून देत नाही तोपर्यंत समोरच्याला आपली किंमतही कळत नाही. तर तुम्ही सुरुवातीलाच अशी भूमिका घेतली 2 पावलं मागे येण्याची, तर नेते काय म्हणणार, चला विलासराव
थांबतायत, ऐकतायत, मग त्यांचं काय एवढं विशेष महत्व नाही. शेवटी मग त्यांच्या मनात तरी पटेल ना की चला आपण यांना किती दिवस फसवायचं. उपद्रव मूल्य केल्यानंतर माणूस मोठं होतं असं वाटतं का? मग ठीक आहे, उद्यापासून मी उपद्रव मूल्य सुरू करतो. पण त्याला काय अर्थ? माझं मन काय म्हणते, सर तू फसतो का त्यांना? मग प्रामाणिक मत मी ते मांडण्याचं काम केलं. मला बाकीचं काय विषय त्या ठिकाणी नाही किंवा कोण कसं आहे. आता मी वल्लभ शेठ बेनकेंच्या बरोबर किती 10 वर्ष मी पाहिले जवळून त्यांना. 10 वर्ष काम करत होतो मी. दिलीप शेठ मोहिते पाटील असेल किंवा वळसे पाटील असेल किंवा लक्ष्मण जगताप असेल, आम्ही एकत्र बसणारी जी होती. मग त्यावेळेस अशोक बापू पवार, बाबुराव पाचण्याच्या काळामध्ये मी त्यांच्याबरोबर होतो. मग ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर सुद्धा की हे माझे आमदार आहेत. मग त्यावेळेस काम करताना सुद्धा मला ह्या सर्व गोष्टीचा विचार करून मी पाहिलं की काय असतं, कसं असतं. वल्लभ बेनकेंच्या बाबतीत मी जवळून पाहिले. म्हणजे जर तो 4 वेळा माणूस तो निवडून आला तर त्या ठिकाणी सुद्धा जर तो मंत्री होत नसेल, होता थांबला, तरी आम्ही त्यांना समजून सांगण्याचं काम केलं. दिलीप शेठ मोहिते पाटील सुद्धा इतके वर्ष त्या ठिकाणी काम करतात, पण त्यांना सुद्धा त्रास होतो. मग ते आम्ही सांगतो की समजून घ्यायचं, पुढे जायचं. दिवस थांबत नसतात. आता 10 वर्ष त्या ठिकाणी मी केव्हा ना केव्हा संधी निर्माण होते. ज्यावेळेस त्यांच्या डोक्यात येईल की आता नाही दिलं पाहिजे, आपण किती दिवस त्यांना थांबवायचं, तर ते आपण त्या ठिकाणी स्वीकारायचं आणि पुढे जायचं. शिवाजीराव आढळराव आणि डॉक्टर अमोल कोल्हे असा दुरंगी जर सामना झाला तर काय चित्र समोर येईल? नाही, आता लगेच नाही सांगू शकत मी त्याच्यावर. म्हणजे हातचा राखून? नाही, हातचा राखून म्हणण्यापेक्षा आता लगेच मी कसं काय सांगणार. परिस्थिती यावेळेस माझं नेटवर्क खूप मोठं आहे. मी असं छोटं नाही. मी ज्यावेळेस मी उपद्रव करायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या मग ठिकाणी आता उपद्रव करणार का मदत करणार? मदत तर करणार. शब्द दिला तर मी बदल नाही करत. शब्दाला पक्का असतं ते. मी असं ते पाठीत खंजर नाही गुपसत. मी सांगाल तर तोंडावरती सांगाल की माझ्याकडे होणार नाही, तुम्ही बघा. मध्यंतरी चर्चा अशी पण कानावर येते की तुमचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, मग यांना तुम्ही संधी द्यावी असंही काहीतरी कानावर येतंय. नाही, याच्यामध्ये सुद्धा मी आता मध्ये प्रिंट मीडियाला सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं, मग एबी माझाला सांगितलं, त्यानंतर TV 9ला सांगितलं किंवा अशी भूमिका अशी का? मी भूमिका तशी नाही. जर समजा तुम्ही आमच्या विचारात करत नसाल तर मग ज्या पद्धतीने गेली 10 वर्ष मी इथं या ठिकाणी राहतोय आणि महेशदादा लांडगे त्या ठिकाणी आमदार आहेत, मग त्यांच्याबद्दल मी काहीतरी वाईट बोलवतो. जसं ज्या प्रत्येक मतदार महेशदादांनी तुमचा पराभव पण केला होता. पराभव केला म्हणून त्या ठिकाणी तो मोठ्या मनाने मी स्वीकारलेला आहे की माझं मी कुठं मग आता नातं होतं राजकारण? नातं होतं म्हणण्यापेक्षा नातं होतं आमचं सगळ्यांचं जुनं नातं आहे. काही नवीन नातं नाही. की नातं नवीन नाही, नातं जुनं. नाही, मान्य आहे, परंतु मग कुठेतरी नात्यागोत्याचा फायदा नाव पुढे करून आपल्या पाहुण्यांना पुढे करायचं. किती दिवस त्या ठिकाणी जर संघर्ष तरी करायचा, तो विचार करणं गरजेचं आहे. संघर्ष करायला सुद्धा काहीतरी मर्यादा असते. मर्यादा संपल्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी ऍडजस्टमेंट करावी आणि चांगलं काम काही कसं करता येईल त्या ठिकाणी त्यांना ताकद द्यावी, हाच विचार मी करतो. म्हणजे लोकसभेला त्यांच्या नावाची शिफारस करून तुमच्या दोघांचे संबंध चांगले करण्याचा प्रयत्न? नाही, असं नाही. काही चांगले मी वाईट मी कधी बोललोच नाही. गेली 10 वर्ष त्यांनी काम केले, वाईट कधी बोललोच नाही ना मी. मग त्यांनी तुमचा पराभव कशामुळे केला? तुम्ही पराभूत कसे झालात? तो अंतर्गत तो प्रश्न होता त्या ठिकाणी. त्याच्यावरती झाला पराभव, तो मी मान्य केलेला आहे. त्याचं तुम्ही आत्मचिंतन केलं असेल ना? नाही, आत्मचिंतन करण्यापेक्षा त्या ठिकाणी काही गोष्टी असतात, त्यावेळेस मी जर समजा काही गोष्टी विचार केला असता तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या नसत्या. परंतु शेवटी झालेल्या गोष्टी त्या ठिकाणी उघडण्यापेक्षा त्या दुरुस्त करायचं आणि पुढे जायचं. लांडे साहेब, राजकारणामध्ये कधी काही पण होऊ शकतं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर कदाचित ही महायुती राहील नाही राहील माहीत नाही. उद्या कदाचित आतापर्यंत अजितदादांनी किंवा पवारसाहेबांनी तुम्हाला फारशी संधी दिली नाही आणि या लोकसभा निवडणुकीनंतर महायुती तुटली आणि पवारसाहेब म्हणाले तुम्ही भोसरी मतदारसंघातून विधानसभा लढवा, तुमची तयारी असेल? नाही, पण अजून तर माहिती तुटणार आहे का? नाही, तुटणार नाही याची तुम्हाला खात्री आहे? दिसतं आता की माहितीमध्ये साहेब, राजकारणामध्ये कधी काय पण होऊ शकतं. जर इथे कधी काय होतं ना त्यावेळेस तो निर्णय घेऊन आपण आता काहीच नाही. म्हणजे आता सबुरीनं बोलणार. समोर आले त्याचं समोरचं काम करावं लागेल ना. तिथं काय जे दिसतंय ते त्यांच्यासाठी काम करावं लागेल. पुढं काय होणार हे मला आता सांगता नाही. मी काय तिथलं अंतर्यामी नाही मी किंवा कोणता. म्हणजे हातचा राखून तुम्ही बोलताय. प्रश्न ज्योतिषाचा नाही. जर उद्या महायुती तुटली आणि अजितदादा म्हणाले की विलासराव तुम्ही भोसरीची निवडणूक लढवा, तर तुमच्या दोन म्हणजे पाहुण्यांमध्ये सामना होईल का? मी तसं जर आलं ना त्या ठिकाणी तर आमच्या दोघात कधी सामना होणार नाही. मी ते ठरवलेलं आहे आता. म्हणजे महेश लांडगेंचं माझं विधानसभेला मी कधी त्याच्यासमोर उभं राहणार नाही किंवा तो माझ्यासमोर उभं राहणार नाही. त्यांना घाबरता म्हणून की काय? नाही, घाबरत नाही. शेवटी काही गोष्टी असतात तो माझा जावं आहे. अच्छा, घाबरण्यापेक्षा कुठेतरी आता मला असं वाटतं की आता आपणही कुठेतरी किती दिवस आपण नातेवाईकांमध्ये संघर्ष करायचा. त्यामुळे मला त्यांचे सगळे एक होतं. हे तुमच्यात झालेलं परिवर्तन त्यांच्यात काही बदल झालाय का?
ते आज मी त्यांच्याशी बोललो नाही. पण तुमचं दोघांचं डायलॉग होतो. नाही असं नाही व्हायला काय माझं काय बांधव नाही माझं जाव कधी बाबा तालुक्याचे आमदार आहे, आमदार साहेब एवढं आपलं काम मार्गी लावा असं कधी बोलणं होतं. आता काय तसं हे नाही. दोघांचं बोलणं होत नाही. याला तरी माझं नाव सांगितलं काम होतं असतं. अच्छा, म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग आहे. ते अंडरस्टँडिंग म्हणण्यापेक्षा तू तेवढा माझा आदर करून त्या ठिकाणी काम करणार तो एक चांगला तसा हे आहे फील्ड वर्क आहे. मी ते अप्रिशिएट करतो त्या बाबतीत. ती तशी अडचण आहे. एखाद्या बाबतीत जर समजून झालं ना तर दुश्मन किती असावी, पण काम करतो ना तो चांगलंच काम करतो. वाईट करायला तुम्ही सांगितलं की वाईट काम करतो ते चांगलंच काम येते त्या ठिकाणी. या बाबतीमध्ये तर काम तर म्हणजे भोसरीच्या विद्यमान आमदार महेश दादा लांडगे यांच्या कामावर तुम्ही नुसतं समाधानी नाही तर खुश आहात. आहे ना, सरळ आहे ना. ते काम करतात ते त्याला मान्य दिलीच पाहिजे. आपण नाही करत त्या ठिकाणी बा काम करता येईल त्यावेळेस पाहता येईल. पण मी ठरवलेलं आहे की आता विधानसभा ही मी महेश लांडगे त्या ठिकाणी आहे मी लढणार नाही. मी ठरवले स्वतः. सर, एक थेट प्रश्न. मोदी साहेब एकदा मागे म्हणाले होते 70,000 कोटींचा घोटाळा राष्ट्रवादीमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर काही दिवसानंतर अजितदादा हे 40 आमदार तिकडे गेले. म्हणजे आरोप करायचे, पुन्हा एकत्र यायचं. अजितदादांनी पण मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नव्हती. राजकारणात सध्या काय चाललंय? वरिष्ठ पातळीवरती माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता बोलू शकत, त्यामुळे मला त्यातलं काही माहित नाही. वरच्या लेवलला काय झालंय मला राजकारणाचा स्तर घसरतोय. नाही, तो तर दिसतोच आहे. उत्तम प्रकारे त्या ठिकाणी तो राजकारणाचा स्तर घसरत चाललेला असं नागरिकांची चर्चा आमच्यापर्यंत येते. ते सांगणं पण निष्ठा, आपल्या नेत्यांबद्दल असलेलं प्रेम, मतदार उद्या काय म्हणतील, ज्यांनी आपल्याला निवडून दिलंय ते पुन्हा आपल्याला थारा देतील का, याचा कुठं विचारच होत नाही. नाही, ते आता येणारी निवडणूक ठरवणार आहे. आता नक्की काय आहे ते आता लगेच नाही. शिरूर सॉरी तुम्हाला 1 मिनिट परत पुन्हा थांबवतो. महाराष्ट्रामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ काही प्रमाणामध्ये सेन्सिटिव्ह झालेला आहे. सेन्सिटिव्ह या अर्थाने की डॉक्टर अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर काही दिवस कोरोनाचा काळ गेला, मधल्या काळात ते काही नव्हते, पण नंतर जी राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली त्याच्यानंतर अमोल कोल्हे पवारसाहेबांसोबत गेले, मतदारसंघात फिरायला लागले, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावर उतरायला लागले, त्यांच्याबद्दलची सहानुभूती सुद्धा वाढायला लागली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या उमेदवारी संदर्भामध्ये जी काय सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली त्याच्यामुळे आढळराव कुठेतरी बॅकफुटवर गेले असं वाटतंय. नाही तर ते मला नाही, ते जर वरिष्ठ लोकांनी काय ठरवलं असेल तर मला माहिती नाही. बॅक फुटवरती गेले. आपण सर्वे करतो, आपण पाहतो जे आढळराव पराभवानंतर मतदारसंघामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर फिरले. आता त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भामध्ये वेगवेगळी चर्चा रंगते. त्यांना कधी वळसे पाटलांच्या गाडीत बसावं लागतं, कधी मुख्यमंत्र्यांना पटवायला जावं लागतं, कधी मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा चर्चा करतात यांना बाहेर थांबून ठेवलं जातं. काय चाललंय, काय समजायचं? आत्मचिंतन केलं सगळं. तुम्ही गालात असता याचा अर्थ काय घ्यायचा? केलं सगळं कळतं त्याच्यामध्ये. आत्मचिंतन केलं पण प्रत्येकाने. मी तर आत्मचिंतन करणारा माणूस आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुकाराम माझी एकच सांगितली की असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अपेक्षा. शिरूर लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. तुम्ही आशावादी आहात शेवटपर्यंत? मी नेत्यांच्या बरोबर आहे त्यामुळे आशावादी आहे. मी माझं स्पष्ट मत आहे की त्या ठिकाणी खरं जर तुम्हाला देतात येत नसेल मला ना, तर वळसे पाटील जुने ज्येष्ठ आहेत, त्यांना सहकारातलं माहिती आहे, त्यांना गृह खात्यातलं माहिती आहे, त्यांना ऊर्जेमधलं माहिती आहे, हायर एज्युकेशनमधलं माहिती आहे, टोटल सगळ्या गोष्टी माहिती आहे. राज्यातला एक मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण त्यांनी ह्या ज्येष्ठतेनुसार त्या ठिकाणी त्यांनी लोकसभा का नाही लढवावी? मग का नाही लढवावी मी तुम्हाला विचारतो. तर ते मला विचारण्यात काय अर्थ नाही. मी तर काय, तुम्ही मला विचारलं मी तुम्हाला नाही, तुम्ही जनतेमध्ये असता. शेवटी लोकांचा जो काही कानोसा आहे तो तर सगळ्यांपुढे गेला पाहिजे ना. तर माझा काही राजकीय पिंड नाही. आढळराव त्या ठिकाणी उमेदवारी मागतात, त्या बाबतीमध्ये आता वरिष्ठ काय निर्णय घेतील, काय होऊ शकतं? तर मला काय, मी शासन घेते मला काही राष्ट्रवादीची त्यांना उमेदवारी मिळेल नाही मिळेल आता ते नेते ठरवणार आहेत. पण चला एक स्पष्टपणे सांगा, समजा आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले समजा आणि त्यांना चिन्ह घड्याळ घ्यावं लागलं, तर त्यांना घड्याळ चिन्ह विजयासाठी सोपं का धनुष्यबाण सोपं? विजयासाठी दोन्ही त्यांना चिन्ह सोपे. एकनाथ शिंदेची शिवसेना विजयाला सोपी आहे. गाळबी असल्यामुळे ती नाही, एकत्र असल्यावर ठीक आहे, परंतु समजा ते धनुष्यबाणाकडनं जर उभे राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळवाले त्यांना मदत करतील का मनापासून?
शेवटी उद्या देशातलं पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत तिसऱ्यांदा, तर त्यासाठी त्यांना ती ताकद प्रत्येकाला द्यावी लागेल. ती नेत्यांचं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान होईल किंवा कार्यकर्ते काम करतील. पण लांडे साहेब, एक वस्तुस्थिती पण आपण मान्य केली पाहिजे की ज्यावेळेस शिवसेना फुटली, हे आढळराव साहेब पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले. आज अनेक गावांमध्ये त्यांच्याकडे बूथ कमिटीला कार्यकर्ते नाही, अनेक गावांमध्ये त्यांचे कार्यकर्ते अत्यल्प आहेत. शेवटी संघटना सोबत लागते, घरचे कार्यकर्ते सोबत लागतात. आज अजित पवारांची किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतःची ताकद आहे. पवारसाहेब विभक्त झाल्यानंतर सुद्धा आज खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठीमागे कार्यकर्ते दिसत नाहीत. खासदार साहेबांचं वक्तृत्व खूप आहे, ते भाषण खूप चांगले करतात, परंतु ग्राउंड लेवलला टीम लागते, ती टीम सोबत नाही. काही अंशी आढळरावांच्या पण सोबत टीम नाही, कोल्ह्यांच्या सोबत टीम नाहीये. कार्यकर्त्यांचा संच कुठे? कोणाकडे टीम? आता तुमच्याकडे, घड्याळवाल्यांकडे टीम आहे, ती काम करणार आहे त्यांचं. त्यांची टीम नाही का शिवसेनेवाल्याकडे? काही प्रमाणात कमीच आहे ना. असेल ना त्यांच्याकडे, पण आमच्याकडे तर टीम आहे, ते आम्ही काम करणार. तुमच्या या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा ते नंतर मी सांगेन, अर्थ नाही. अजून ती वेळ यायची, नवी वेळ आहे, नवीन दिशा घड्याळाची. मंडळी, आपण पाहिलं लांडेसाहेब अतिशय धूर्त आहेत, माळकरी आहेत, सुसंस्कृत आहेत. एकही शब्द फसणार नाही. मी इच्छुक होतो आहे, परंतु नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. उमेदवारी कोणाला मिळेल, काय मिळेल, शेवटी लोकसभेमध्ये मोदी साहेबांना जर पंतप्रधान करायचं असेल तर भविष्यकाळामध्ये आम्हा सगळ्यांना मदत करावी लागेल. आणि प्रामुख्याने भोसरी मतदारसंघातील जे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे आहे, भविष्यकाळात त्यांच्याविरोधात मी लढणार नाही. आमच्यामधले भविष्यकाळात कुठलेही मतभेद राहणार नाही. आणि हो, जरी मी प्रत्यक्षात त्यांना कुठलं काम सांगितलं नाही तरी एखाद्या कार्यकर्त्याने काम सांगितलं तर ते मार्गी लावतायत. म्हणजे संस्कार, संस्कृती आणि वारकरी संप्रदाय याचा पगडा किती मोठा असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. अनेक अपमान देखील पचवलेले आहेत. त्यांना ज्यावेळेस उमेदवारी दिली त्यावेळेस त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. प्रत्येक गावोगावी मोठमोठे फ्लेक्स लावले. मी ऐनवेळी सांगितलं की विलासराव तुम्हाला उमेदवारी नाही, तरी देखील ते नाराज झाले नाही. आजही ते इच्छुक आहेत, परंतु नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. पाहूया भविष्यकाळामध्ये नेत्यांच्या मनामध्ये काय येतंय आणि लांडे साहेबांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या नशिबामध्ये विधानसभा आहे की लोकसभा आहे, येणाऱ्या काळातच ठरेल. लांडे साहेब, आपण विघ्नर टाइम्सशी मनमोकळे बोललात. आपल्याला मनापासून धन्यवाद आणि मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मला खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षक हो, आपण पुढे जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगावमध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा, उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.